जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत। जनहित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चेतले चेहरे हे सदर चालू केले आहे। कोण होणार या जिल्हा परिषद गटातून भावी जिल्हा परिषद सदस्य, कोण होणार पंचायत समिती सदस्य, हे सदर आपण या जनहित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून चालू केले आहे। इच्छुक उमेदवारांनी जनहित न्यूज लाईव्ह चॅनलसाठी संपर्क करावा। यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे। चर्चेतले सदर या सदरामध्ये आज लोखंडी पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार राजेंद्र जाधव यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे। नमस्कार, मी राजेंद्र मुरलीधर जाधव, राहणार श्रीपत्रावडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सहकुटुंब सहपरिवार सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करत आहोत। गेल्या 2017च्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मला 2017ला उमेदवारी दिली होती। लोखंडी सर्व पंचायत समिती गणामध्ये थोडंसं अल्पमतानं त्या ठिकाणी आम्हाला यश आलं नाही, पण यावेळेस नक्कीच आम्ही त्याचा पुरेपूर प्रयत्न करू। मी आमच्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे, प्रीतमताई, त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या केज विधानसभेच्या आमदार सन्माननीय नमिताताई मुंदडा यांच्या मदतीनं आणि यांच्या सहकार्याने जनतेचे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून काम करण्यासाठी या ठिकाणी लोखंडी सर्व पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर गेल्या वेळेस जशी उमेदवारी दिली ती यावेळेस परत उमेदवारी देऊन आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असं मी आवाहन करेल। आमच्यासोबत यावेळेस जे गेल्या वेळेस त्या ठिकाणी नव्हते ते यावेळेस आम्हाला त्यांचा नक्कीच मदत होईल। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू। सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा काकाजी, अक्षय भैया असतील, नमिताताई असतील आणि आमच्या नेत्या पंकजाताई, प्रीतमताई या सर्वांच्या मदतीनं आम्ही जनतेचे काम किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्नशील राहू। आमचं गाव श्रीपत्रावडी गेल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशावर झळकण्याचं काम केलेलं आहे। अनेक विविध पुरस्कार सामाजिक क्षेत्रात आणि जलसंधारणाचे कामं असतील, वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून नेहमीच कार्यशील राहिलेलो आहोत। तर पंचायत समिती लोखंडी सारोगाव पंचायत समिती गणामध्ये जे जनतेचे प्रश्न आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी, तर त्या नक्कीच पुरेपूर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू। 100% त्याचं काम करू असं मी आवाहन करेन। आणि आम्हाला यावेळेस परत एकदा पंचायत समिती लोखंडी सारोगाव गणामधून आमच्या अर्धांगिनी श्री कन्या जाधव यांना उमेदवारी देऊन आम्हाला काम करण्याची संधी द्यावी मी अशी विनंती करेन। आणि सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।